हा, तर आजचा आपण जाणीवपूर्वक विषय घेतलेला जो आहे तो लक्ष्मीपूजन हा घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की आजपर्यंत जन्म झाल्यापासून प्रत्येक घरामध्ये एक पूजा कधीही चुकलेली नाहीये. मग तो गरीब असो श्रीमंत असो, ती पूजा म्हणजे लक्ष्मीपूजा. आज खरंच कलियुगामध्ये शास्त्रशुद्ध लक्ष्मीपूजा केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला 100% मिळणार आहे, मिळतंच. आणि आपली सर्वांगीण वृद्धी होते, ती धनधान्य स्वरूपात होते, व्यवसाय वृद्धीच्या स्वरूपात होते. अशी वृद्धी जी आहे ती होण्यासाठी लक्ष्मी प्रसन्न असणं गरजेचं आहे. लक्ष्मी प्रसन्न असणं गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी ती आपल्यावरती रुसते कधी, त्याची पूजा कशा पद्धतीनं करायची असते, दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाचं महत्व काय, शिवाय दीपावली हा सण आपण जो साजरा करतो हिंदू धर्मामध्ये त्याचं महत्व काय, त्याचे किती दिवस दिवाळी असते, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत याची माहिती, शिवाय लक्ष्मीपूजन करत असताना सर्व ठिकाणी आपल्याला पुरोहित मिळणं कठीण असतंय. म्हणजे सगळ्या ठिकाणी ब्राह्मण समाज उपलब्ध असेल असंच नाहीये, परंतु साध्या पद्धतीने सुद्धा घरात आपल्याला लक्ष्मीपूजा करता येते. ती कशी करायची, त्यामध्ये आपल्या काय काय चुका होतात, शास्त्रीय शंका समाधान, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहेत की हे लक्ष्मीपूजनामध्ये आम्ही असं केलं तर चालेल का, कोणी तसं केलं तर चालेल का, शिवाय लक्ष्मीपूजनाच्या वेळा, म्हणजे या संदर्भात जी काही माहिती ओघान आपल्याला शंका स्वरूपात येत असती ती माहिती तुम्हाला इथं दिली जाणार आहे. तर आपल्या परिसरातले अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे कुलकर्णी साहेब, त्यांच्याबद्दल मी काय सांगणार म्हणजे सूर्याला काजवा दाखवण्यासारखा आहे. अनेक वर्षाचा व्यासंग आहे, अनेक वर्षाचा अभ्यास आहे, आणि सगळ्यात महत्वाचं की जेवढी ज्यांनी आजपर्यंत केलेलं आहे काम त्याच्यामध्ये यशाचं प्रमाण हे 99.99% आहे. हे मी छातीठोकपणे सांगू शकतो, कारण माझा वैयक्तिक खूप वर्षाचा अनुभव आहे. तर अशा लोकांच्याकडून आपल्याला हे ज्ञान मिळतं, हे आपलं भाग्य समजावं लागेल. तर मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी या विषयाला सुरुवात करावी. दिवाळीच्या महत्वापासून ते लक्ष्मीपूजनच्या पर्यंत कोणकोणते दर, म्हणजे प्रत्येक दिवशी काय काय असतं, त्याचं महत्व काय आहे आणि लक्ष्मीपूजन कसं करावं याबद्दल त्यांनी थोडी आपल्याला माहिती द्यावी. हे माहिती देऊन झाल्यानंतर एक शेवटची 10 मिनिटं आपण वेळ देणार आहोत, ती शंका समाधानासाठी देणार आहोत. तर तुमच्या काय शंका वगैरे असतील तर ते त्यांना तुम्ही विचारू शकता. नमस्कार. हा नमस्ते, बोला. ऐकायला सर्वांना हो, येतं आवाज येतोय. गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारिणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आता आपला जो विषय आहे दीपावली हा आणि त्याच्या अंगभूत आवाज गेला, आवाज आवाज येत नाही, आवाज. मे बी नेटवर्क इश्यू असणार आहे. हॅलो, नमस्कार सर. आवाज, संदीप सर, आवाज तुमचा कमी येतोय. माईकचा पण इश्यू आहे. माईक फोन जवळ आहे का चेक करा, कारण आवाज बारीक येतोय. आता येतोय का ऐकायला? बारीक येतोय. येतोय. एक मिनिट, आवाज माईक थोडा किंवा फोन जवळ धरा, फोन जर अटेंड केला असेल तर. तुमच्या मोबाईलचा व्हॉल्यूम पण वाढवा. हो वाढवला. स्पीकरवर टाकला तर बरं होईल, म्हणजे तुम्हाला हे जाईल. हा हॅलो. हा येतोय आवाज सर, बोला.
तर आपला दीपावली हा जो विषय आहे, आता दीपावली जे आपण म्हणतो उत्सव जो आहे तो मुख्य 3 दिवसाचा आहे. शास्त्रामध्ये दीपावली म्हणजे काय, तर चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या 3 दिवसांना दीपावली म्हणतात. पण त्याच्या अंगभूत काही उत्सव त्याला जोडून आहेत. गोवत्स द्वादशीपासून दिवाळीचा आपला उत्सव चालू होतो. म्हणजे वसुबारस ज्याला आपण म्हणतो, तो वसुबारस जे आहे तो तिथून आपण दिवा लावायला सुरुवात करतो. तर वसुबारस म्हणजे काय, वसुबारसचे थोडेसे हे घेतले तर थोडंसं आपल्याला मागं जावं लागतं. मागं म्हणजे काय, नवरात्र जे आहे, नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करतो. घटस्थापना आपल्या शेतकरी वर्गामध्ये घटस्थापना याच्यासाठी आहे की आपण जे पीक घेणार आहे, खरीपाचं पीक झालेलं असतं. पौर्णिमेला त्याची नवान्न पौर्णिमा होती. त्या अन्न पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला आपण अर्पण करतो. तर आपल्या रब्बीचं जे पीक आहे, ते रब्बीचं पीक आपण जे जमिनीमध्ये घेणार आहोत, ते रब्बीचं पीक घेत असताना त्या जमिनीची परीक्षा आणि बीजाची परीक्षा घेणं म्हणजे नवरात्री आहे. नवरात्रामध्ये आपण घटस्थापना करत असताना 9 धान्य आपण याच्या कडेने टाकतो, घटाच्या कडेने. तर ती माती कशी आहे, त्या मातीमध्ये आपल्या शेतीमध्ये कोणतं पीक चांगलं येणार आहे याची परीक्षा म्हणजे ते नवरात्र असतं. नंतर आपण गोवत्स द्वादशीपासून आपलं दिवाळीचा उत्सव चालू होतो. तर गोवत्स द्वादशी म्हणजे आपल्या शेतीच्या उपयोगासाठी गोधन जे आहे, त्या गोधनाचे आपण आभार मानणे. जसं बैलपोळा आहे किंवा बेंदूर आहे, तसंच हे गोवत्स द्वादशी आहे. गोवत्स द्वादशी दिवशी गायीची पूजा करायला सांगितलेली आहे. गायीची पूजा करत असताना गायीच्या वासरासहित पूजा करायची असं सांगितलेलं आहे. वत्स म्हणजे मुलगा किंवा बाळ, वासरू. गायीची वासरासहित पूजा करणे म्हणजे गोवत्स द्वादशी. तर त्याचे आभार मानायचे आहेत. जो शेतकरी वर्ग आहे, तो शेतकरी वर्ग बैलावरती अवलंबून आहे, गोधनावरती अवलंबून आहे. तर आता खरीपाचं पीक झालेलं आहे, रब्बीच्या पिकाची सुरुवात आपण करत असताना तर त्या याचे आभार मानून त्याच्या पूजेने आपण दिवाळीची सुरुवात करत असतो. त्यानंतर धनत्रयोदशीचा दुसरा दिवस येतो. धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरीचा जन्म. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न प्राप्त झाली. काही देवांनी घेतली, काही राक्षसांनी घेतली. त्याच्यामध्ये विष्णूचा अवतार असलेला धन्वंतरी जो आहे त्याचा जन्म त्याच्यामधून झाला. तो धनत्रयोदशी दिवशी झाला. आता धनत्रयोदशी म्हणजे काय, त्रयोदशी दिवशी धन्वंतरीचा जन्म. धन म्हणजे काय, आरोग्यम धनसंपदा. ज्याचं आरोग्य चांगलं आहे तो धनवान आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण शुभं करोति कल्याणम, त्या शुभं करोतीमध्ये आलेलं आहे. आरोग्यम धनसंपदा म्हणजे ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो धनवान आहे असं नाही. जर ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे तर तो धनवान आहे असं त्याच्यामागचा अर्थ आहे. धन्वंतरी आहे ती देवतांचे वैद्य आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत. सर्व जे देवता आहेत त्या देवतांचे वैद्य जे आहेत ते धन्वंतरी आहेत. त्यांचा जन्म त्या दिवशी झालेला आहे, म्हणून धन्वंतरीची पूजा त्या धनत्रयोदशी दिवशी केली जाते. नंतर येतो नरक चतुर्दशीचा उत्सव येतो. नरक चतुर्दशी जी आहे, नरकासुराचा वध कृष्णाने त्या दिवशी केला, पहाटे केला. म्हणून आपण ते नरक चतुर्दशी दिवशी आपण पहाटे अभ्यंग स्नान करतो आणि आकाश दीपदान म्हणजे आकाशामध्ये दिवे सोडतो. त्यावेळेला कृष्णाने ज्या वेळेला नरकासुराचा वध केला त्यावेळेला पृथ्वीवरती खूप आनंद झाला. तो पहाटेची वेळ होती आणि मग तेव्हापासून हा नरक चतुर्दशीचा उत्सव चालू झालेला आहे. त्या दिवशी अभ्यंग स्नान सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि अभ्यंग स्नान नाही केलं तर नरकात जाईल माणूस असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. निषेधस्य निषेध हा असा एक शास्त्रवचन आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा निषेध सांगितलेला आहे त्याचाच निषेध त्या दिवशी करणं म्हणजे काय आहे, कांदा लसूण खाऊ नये असं शास्त्र आहे. ब्राह्मणांनी कांदा लसूण खाऊ नये किंवा जे साधू संन्यासी आहेत त्यांनी खाऊ नये. जे सात्विक विचारामध्ये आहेत त्यांनी कांदा लसूण खाऊ नये. पण चंपाषष्ठीचा जो उत्सव आहे ज्याला आपण सटीचं नवरात्र म्हणतो, षडरात्रोत्सव,
जो खंडोबाचं नवरात्र असतं, ज्या दिवशी चंपाषष्ठी आहे, ज्यांच्या घरी चंपाषष्ठीचा उत्सव आहे, त्या दिवशी त्या दिवशी कांद्या लसणाचा नैवेद्य नाही दाखवला तर दोष सांगितलेला आहे. तसंच अभ्यंग स्नान हे सर्वांना नित्य नाहीये. गरम पाण्याने आंघोळ करणे, अभ्यंग स्नान करणे हे गृहस्थाश्रमांसाठी आहे. इतरांसाठी अभ्यंग स्नान नित्य नाहीये असं शास्त्र आहे. पण दिवाळी दिवशी, दिवाळीच्या ह्या 3 दिवसामध्ये जर अभ्यंग स्नान केलं नाही तर तो माणूस नरकात जातो. म्हणजे अगदी संन्यासांनी नित्य याचं स्नान सांगितलेलं आहे. गार पाण्याची आंघोळ करायला सांगितलेली आहे संन्यासांना. पण दिवाळी दिवशी त्यांनी अभ्यंग स्नान करावं असं शास्त्र आहे. जातात असं ह्या 3 दिवसांचं महत्व आहे. ह्या 3 दिवसामध्ये संन्यासांनी सुद्धा अभ्यंग स्नान करावं. अभ्यंग स्नान का करावं, त्याच्यामागं काय शास्त्र आहे? तर हे दिवाळीचे दिवस असतात, त्या दिवाळीचे दिवस हे थंडीचे दिवस आहेत. थंडी पडलेली असते, आपली त्वचा जी आहे ती अशी कोरडी पडलेली असते, त्वचेला तेलाची आवश्यकता असते. मग शास्त्रकारांनी जे ऋषीमुनी आहेत त्यांनी तो योग्य काळ अभ्यंग स्नानाचा जो आहे तो हा दिवाळीच्या कालावधीमध्ये, थंडीच्या दिवसामध्ये आपण ते अभ्यंग स्नान केलं म्हणजे आपल्या शरीरामध्ये कमतरता जी आहे तेलाची, ती तेलाची कमतरता भरून येते त्याने. म्हणून विज्ञान आणि शास्त्र दोन्हीची इथं सांगड घातली गेलेली आहे. खाण्यामध्ये सुद्धा इतर दिवसामध्ये, आता श्रावण महिन्यामध्ये उपवास सांगितलेले, म्हणजे अनेक प्रकारचे उपवास त्या कालावधी, म्हणजे व्रतस्थ राहायला सांगितलेलं आहे, व्रत करायला सांगितलेले आहेत, व्रत वैकल्य करायला सांगितलेले आहेत. कारण का, तो पावसाळ्याचे दिवस असतात. याच्यापर्यंत दसऱ्यापर्यंत पावसाळा असतो. त्या दिवसामध्ये तुम्ही जास्त तेलकट तिखट असं खाल्लं तर ते पचणार नाहीये. तो कालावधी कोणता आहे? पोटाला विश्रांती देण्याचा कालावधी आहे. श्रावण महिना, भाद्रपद महिना, अश्विन महिन्याचे पहिले 15 दिवस. त्यावेळेला आपल्याला शास्त्रांनी काय सांगितले? उपवास करा. श्रावण महिन्यातला सोमवार करा. त्यानंतर मंगळागौरीचं व्रत करा. मंगळागौरीच्या व्रता दिवशी उपवास करा. त्यानंतर शुक्रवार, श्रावण महिन्यातले शुक्रवार करा. हे जे उपवास वगैरे सांगितलेले आहेत ते श्रावण महिन्यामध्ये सांगितलेत, कारण तो पावसाचा कालावधी आहे, वर्षा ऋतू आहे. त्या कालावधीमध्ये तुम्ही तेलकट, आंबट, तिखट, पचायला जड असलेल्या वस्तू खाल्ल्या तर तुमचं पोट बिघडणार. म्हणून त्या कालावधीमध्ये वर्ज्य करायचं आहे. आता दिवाळीपासून काय होतं, थंडी चालू होते. थंडी चालू झाल्यानंतर आपला जो जठराग्नी आहे तो तप्त असतो. मग त्या कालावधीमध्ये चांगलं चांगलं खाणं आवश्यक असतं. थंडीच्या दिवसामध्ये बघा तुम्हाला भूक सारखी लागते, कारण बाहेर असते गारवा असतो, हिवाळा असतो, हिव असतो बाहेर, आणि शरीराला उष्णतेची गरज असते. म्हणून त्या कालावधीमध्ये मग उष्ण पदार्थ खायला चालतात. म्हणून हा दिवाळीच्या दिवसामध्ये आपल्याला शास्त्रामध्ये वेगवेगळे पदार्थ करून देवाला दाखवायचे आणि ते खायचे. अशा प्रकारचं दिवाळीच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता लक्ष्मीपूजन जे आहे ते लक्ष्मीपूजनाच्या बाबतीत थोडे आत्ताच्या याच्यामध्ये 2 वर्ष झालं काही मतप्रवाह आहेत. कधी करावं लक्ष्मीपूजन? तर 2 प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक आहे प्रदोष व्यापिनी अमावस्ये दिवशी याची लक्ष्मीची पूजा करावी. प्रदोष म्हणजे काय? तर सूर्यास्तानंतरचे पहिले 2 तास किंवा 2 तास 10 मिनिट हा कालावधी आहे. सर्वसाधारणपणे तो प्रदोष काल म्हणतात. आणि त्या प्रदोष कालामध्ये पूजा करावी, लक्ष्मीची पूजा करावी असं शास्त्र आहे. समजा दोन्ही दिवस प्रदोष व्यापिनी असेल तर काय करावं? तर दुसऱ्या दिवशीची प्रदोष व्यापिनी अमावस्या घ्यावी असं शास्त्र आहे. आणि फक्त पहिल्याच दिवशी असेल तर पहिल्या दिवशी घ्यावी असं एक मत आहे. आणि पुरुषार्थ चिंतामणी नावाचा एक ग्रंथ आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रदोष व्यापिनी दुसऱ्या दिवशी जरी नसेल पण प्रतिपदा जी आहे ती अमावस्येपेक्षा जास्त असेल दुसऱ्या दिवशीची, तर ते प्रतिपदेमध्ये म्हणजे अमावस्या संपली जरी असेल प्रदोषाच्या आधी, प्रदोषकाल सुरुवात म्हणजे सूर्यास्त होण्यापूर्वी, तरी दुसऱ्या दिवशी घ्यावी. आता दाते पंचांगकर्ते जे आहेत त्यांनी ते 21 तारखेला करायला सांगण्यामागचं कारण असं आहे की ते
पुरुषार्थ चिंतामणी नावाचा जो ग्रंथ आहे त्या पुरुषार्थ चिंतामणी ग्रंथाच्या आधाराने तो निर्णय दिलेला आहे. आणि देशपांडे पंचांगकर्ते जे आहेत सूर्य सिद्धांत पंचांग जे पारंपरिक जो आपण जे पंचांग ज्याला म्हणतो त्या पंचांगाप्रमाणे त्यांनी 20 तारखेलाच करा असं सांगितलेलं आहे. त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे पुरुषार्थ चिंतामणी जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मूळ ग्रंथांमध्ये आधारभूत ग्रंथांमध्ये त्याचे हे येत नाहीये. धर्मसिंधू निर्णय सिंधू त्यानंतर जे स्मृती ज्या आहेत मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती हे जे आधार ग्रंथ आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये तो ग्रंथ येत नाहीये. त्यामुळे त्याचा विचार करायची आवश्यकता नाहीये. त्या एकाच ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रतिपदा व्यापिनी अमावस्ये दिवशी करावं. दाते पंचांगकर्ते जे आहेत मोहनजी दाते तर त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या दिवशी जी प्रतिपदा व्यापिनी आहे अमावस्या त्या दिवशी अमावस्या जरी संपली असेल तरी त्या दिवशी करा. असे 2 मतप्रवाह आहेत. आता काय आहे की सूर्यास्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला होतो. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये देशपांडे पंचांगकर्त्यांचं म्हणणं आहे की 20 तारखेला आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जो आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला आपण लक्ष्मी पूजन करायला पाहिजे. उत्तर प्रदेशमधले गोरखपूर वाराणसी संपूर्ण ओडिसा राज्य वगैरे आहे तिथे 21 तारखेला करायला पाहिजे असं सूर्य सिद्धांत पंचांगकर्त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यामध्ये मूलभूत जे आहेत गोष्टी जे आता दृक पंचांग जे आपण म्हणतो दृक पंचांग जे दाते पंचांग आहे रुईकर पंचांग आहे वगैरे जे आहेत ते दृक पंचांग आहेत. म्हणजे जसं आकाशात दिसतं ते आपल्याला पंचांगात मांडलेलं असतं त्याला दृक पद्धती म्हणतात. तर दृक पद्धती ही अलीकडची पद्धती आहे. सर्वसाधारणपणे ह्या 150-200 वर्षापूर्वीपासून त्याचा अवलंब केला गेलेला आहे. आणि सूर्यसिद्धांत पंचांग जे आहे ते सूर्यसिद्धांत पंचांग हे पारंपरिक आहे. म्हणजे हजारो लाखो वर्षापासून त्याच गणिताप्रमाणे सर्व गणित केलं जातं. तर कोणतं पंचांग वापरतं त्या पद्धतीने त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा. 20 तारखेला करावा का 21 तारखेला करावा. आपण सर्व ज्योतिषी आहात तर तो आपल्याला जे योग्य वाटते त्या 20 तारखेला किंवा 21 तारखेला करावा. पण याच्यामध्ये एक थोडासा विषयांतर करून असं सांगतो दृक पद्धती जी आहे ती आधुनिक काळातली आहे. त्याची जी फळं आहेत जे आता आपण पंचांग बघतोय तर त्याची फळं जशी मिळायला पाहिजेत जशी शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत किंवा अमुक नक्षत्र आहे अमुक योग आहे तर त्याचे जे फळ पारंपरिक पद्धतीने बघितल्यानंतर जे फळ मिळतात त्या पद्धतीने मिळत नाहीत. त्याची टक्केवारी फार कमी होते. त्यामुळे ज्योतिषांना मी असा सल्ला देईन की एखादी पत्रिका करायची असेल तर दोन्ही पद्धतीने पत्रिका करा आणि त्या पद्धतीने जातकाला कोणत्या पद्धतीने बघितल्यानंतर कोणत्या प्रकारच्या पंचांगाप्रमाणे फळ मिळतं याचा अभ्यास ज्योतिषांनी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण काय आहे दृक पद्धतीमध्ये अभ्यास करत असताना दासनवमी जी आहे म्हणजे रामदास स्वामींनी समाधी ज्या दिवशी घेतली तो जो दिवस आहे त्या दिवसापर्यंत आता गणित करत गेलो आपण दृक पद्धतीने 400 वर्षापूर्वी त्यांनी देह ठेवला. 1 महिन्याचा फरक त्यांच्या दासनवमीच्या वस्तुता असलेल्या दिवसात आणि दृक पद्धतीने केलेल्या गणिताच्या पद्धतीने बघितलं 1 महिन्याचा फरक पडतोय. म्हणजे सूर्यसिद्धांत पंचांग जे आहे त्या पद्धतीने करायला गेलं तर त्याच दिवशी येतोय. दुसरे असे हे आहे की कलियुगाचा जो प्रारंभ आहे तो कलियुगाचा प्रारंभ बघायला गेलं म्हणजे त्याचा जो दिवस आहे तो पण दृक पद्धतीने बदलतोय. मग लाखो वर्षे जर एखादं पंचांग वापरलं जात असेल तर ते आपण चुकीचं म्हणू शकत नाही. कारण त्याचे जे गणित आहेत त्या गणिताप्रमाणे जे पूर्वी झालेल्या घटना आहेत त्याचा संदर्भ योग्य लागतोय. त्यामुळे ते पंचांगाचा पण अभ्यास करावा असं मला वाटतंय. कुठल्याही पंचांगाची बाजू घेणं हा विषय नाहीये पण आपण ज्योतिषी आहोत तर ज्योतिषी जो जातक आहे त्या जातकाला चांगलं फळ मिळण्याच्या दृष्टीने जे योग्य असेल त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. जर दृक पद्धतीने फळ मिळत नसेल
आणि सूर्य सिद्धांत पद्धतीने जर मिळत असेल तर ते आपण घ्यायला पाहिजे. जर दृक पद्धतीने मिळत नसेल आणि याच्याप्रमाणे जर मिळत असेल तर दृक पद्धतीने घ्यावं असं मला वाटतं. परवा मध्यंतरी काशीमध्ये विद्वत परिषद झाली. त्या विद्वत परिषदेमध्ये सुद्धा भारतामधले मुख्य सर्व ज्योतिष विद्वान आले होते. तर त्या याच्यामध्ये असा विषय झाला की दृक पद्धतीने काढलेले पत्रिका आणि सूर्यसिद्धांत पद्धतीने काढलेल्या पत्रिका याच्यामध्ये सूर्यसिद्धांत पत्रिकेप्रमाणे जातकांचं भविष्य योग्य आलेलं आहे. त्यामुळे ते करावं असं अनेक विद्वानांचं मत असलं की सूर्यसिद्धांत पंचांगाप्रमाणे पत्रिका योग्य आहे असं त्या भारतातल्या मुख्य काही 35 विद्वान तिथं उपस्थित होते. त्यांचं सर्वांचं म्हणणं तेच पडलं की ते करावं की जे सूर्यसिद्धांत पंचांगाप्रमाणे जातकांचे कुंडली वगैरे विचार करावा. आता आपण लक्ष्मीपूजनाचा निर्णय घेताना सुद्धा तुमची सतत विवेक बुद्धी जागृत ठेवून तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसांचे दीपावली असते. दीपावली म्हणजे काय? दीप अवली. अवली म्हणजे रांग. आपले जे दिवे आहेत ते एका रांगेमध्ये लावणे म्हणजे दीपावली हा उत्सव आहे. हा मुख्य 3 दिवसाचा आहे. चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा. नरक चतुर्दशी दिवशी त्या दीपावलीची सुरुवात होती. मुख्य दिवस आहे तो नरक चतुर्दशीचा आहे. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन आहे आणि तिसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा आहे. तर बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा, ज्याला आपण पाडवा म्हणतो. त्या दिवशी संवत्सराची सुरुवात झाली. जे गुजराती संवत्सर आहे त्या संवत्सराची सुरुवात त्या दिवशी झाली. आणि युगादी, मनवादी, कल्पादी असे 3 प्रकार आहेत. म्हणजे युगाची सुरुवात होणे, कल्पाची सुरुवात होणे आणि मनवाची सुरुवात होणे. हे कालगणनेमध्ये तो विषय येतो की कलियुगाची सुरुवात कधी झाली किंवा मनव जे आहे त्या मनवाची सुरुवात कधी झाली. वैवस्वत मनवंतर, आता जे मनवंतर आहे ते वैवस्वत नावाचं मनवंतर आहे. त्याची सुरुवात कधी झाली. कल्प असतात, त्या कल्पाची सुरुवात कधी झाली. तर अक्षय तृतीया, पाडवा, गुढीपाडवा असे असतात. तर ते आजचा जो पाडव्याचा जो दिवस आहे तो पण युगाची सुरुवात झालेली आहे. 96 प्रकारचे श्राद्ध शास्त्रामध्ये सांगितले. 96 श्राद्धानी असं म्हणलेलं आहे. 96 प्रकारची श्राद्ध एका वर्षामध्ये येत असतात. त्यामध्ये पाडव्या दिवशी पण श्राद्ध करायला सांगितलेलं आहे. तर बलिप्रतिपदाचा जो आहे तो ज्याला आपण पाडवा म्हणतो, त्या पाडव्या दिवशी अन्नकूट करतात. म्हणजे गोवर्धन पर्वत जो आहे तो उचलला जो होता याने कृष्णाने, तो पाडव्या दिवशी खाली ठेवला आणि त्या दिवशी अन्नकूटाची पूजा केली म्हणून त्याला त्या दिवशी अन्नकूट करतात. म्हणजे अन्नाची पूजा करून अन्नदान करावं त्या दिवशी. त्याचं खूप पुण्य सांगितलेलं आहे. ते त्या दिवशी करतात. त्यानंतर बलिप्रतिपदा झाल्यानंतर येतं ते भाऊबीज आपण ज्याला म्हणतो, त्यालाच यमद्वितीया असं म्हणतात. यमद्वितीया म्हणजे यम आणि यमुना, हे यमुना नदी जी आहे ते दोघं बहीण भाऊ आहेत. ते त्या दिवशी एकमेकांना भेटले म्हणून यमद्वितीयेचा आपण उत्सव भाऊबीज या नावाने आपण करत असतो. अजून एक विषय हे राहिला तर आज धनत्रयोदशी जी आहे, धनत्रयोदशी दिवशी अपमृत्यू निवारणार्थ यमदीपदान केलं जातं. यमाला एक दिवा ठेवायचा असतो, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा असतो, त्याला यमदीपदान म्हणतात. तर त्या घरामधले अपमृत्यू कोणाचं होऊ नये म्हणून यमाला आपण तो दिवा ठेवत असतात, त्याला यमदीपदान म्हणतात. त्यानंतर यमाला तर्पण नरक चतुर्दशी आहे. त्या नरक चतुर्दशी यमाची 14 नावं सांगितलेली आहेत. त्या 14 नावांनी तर्पण करायचं असतं. त्या 14 नावांनी दक्षिणेकडे तोंड करून वाकड्या अंगठ्याने, त्यांचे वडील नाही त्यांनी वाकड्या अंगठ्याने जसं आपण तर्पण करतो श्राद्धामध्ये तसं यमाला तर्पण करायचं असतं. यमाय धर्मराजाय मृत्युवे चांतकाय च वैवस्वताय कालाय सर्वभूतक्षयाय च औदुंबराय दत्ताय नीलाय परमेश्वरे वृकोदराय चित्राय चित्रगुप्ताय ते नमः. ह्या श्लोकामध्ये 14 यमाची नावं आलेली आहेत. यमाय नमः, धर्मराजाय नमः, मृत्युवे नमः, अंतकाय नमः, वैवस्वताय नमः, कालाय नमः, सर्वभूतक्षयाय नमः, औदुंबराय नमः, दत्ताय नमः, नीलाय नमः, परमेष्ठिने नमः, वृकोदराय नमः, चित्राय नमः, चित्रगुप्ताय नमः. ही यमाची 14 नावं आहेत.
त्यात यमाच्या 14 नावांनी यमाला तिलतर्पण करायचं असतं. असं केल्यानंतर घरामध्ये अपमृत्यू होत नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण लक्ष्मीपूजन करत असताना लक्ष्मी पूजना दिवशी आपण केरसुणीची पण पूजा करतो. केरसुणी जी आहे ते लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे. लक्ष्मीचं रूप का? तर घरामधला केर कचरा जो आहे ना, तो केर कचरा बाहेर काढण्याचं काम ती केरसुणी करत असते, झाडू करत असते. म्हणून त्याला सम्मार्जनी लक्ष्मी असं म्हणलेलं आहे. सम्मार्जन म्हणजे झाडू. झाडूच्या ठिकाणी, केरसुणीच्या ठिकाणी असलेली लक्ष्मी. ते काय, कशाचं प्रतीक आहे? तर घरामधली अलक्ष्मी बाहेर काढणे. घरामधला केर कचरा जसा बाहेर काढतोय तसं मनामधले आपल्या जे काही वाईट विचार असतील, घरामध्ये काही नकारात्मकता असेल, ते सगळे बाहेर काढण्याचं प्रतीक म्हणजे ती केरसुणी आहे. त्या केरसुणीची पूजा आपण लक्ष्मी पूजना दिवशी करतो. त्याला आपण लक्ष्मी मानतो. कारण घरामधली अस्वच्छता ती बाहेर काढते. ती जशी घरामधली अस्वच्छता बाहेर काढते तसे आपल्या मनामधले जे काही वाईट विचार असतील ते बाहेर काढण्याचं प्रतीक म्हणून आपण त्या लक्ष्मीची आपण म्हणजेच केरसुणी रूपी लक्ष्मीची आपण पूजा करत असतो. आता लक्ष्मीपूजन जे आहे त्याचा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की लक्ष्मीपूजन करत असताना पुरोहित मिळत नाहीत. म्हणजे पुरोहित संख्या कमी आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पूजा एकाच दिवशी असते. त्यामुळं पूजा करण्यासाठी पुरोहित मिळत नाहीत. जिथं पुरोहित उपलब्ध आहेत तिथं पुरोहितांकडनं करणं योग्य आहे. आणि जिथं मिळत नसतील मग स्वतः करावी लागते पूजा. ते करत असताना आपल्या उपलब्धते साहित्यानुसार चांगल्या पद्धतीने कशी पूजा करता येईल याचा थोडासा आपण विचार करूया. आता लक्ष्मीपूजन करत असताना मुख्य काय सांगितलेलं आहे, घरामध्ये सर्वांनी बाल, वृद्ध आणि अशक्त आजारी व्यक्ती याच्या व्यतिरिक्त कोणीही दिवसा जेवण करू नये असं शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणजे सर्वांनी उपवास करावा, त्या दिवशी दिवसभर उपवास करावा. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर उपवास सोडावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जी लहान मुलं आहेत, अशक्त आहेत, आजारी आहेत, अशा व्यक्तींनी उपवास नाही केला तर चालेल. भास्कं खाऊन त्यांना जे शक्य आहे किंवा काही शक्य नसेल तर जेवण करावं त्यांनी. पण बाकी सर्वांनी जे सशक्त आहेत त्या सर्वांनी त्या दिवशी दिवसभर उपवास करावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. धर्मसिंधूमध्ये तसं सांगितलेलं आहे. याचा जो मुख्य काळ आहे पूजनाचा तो आहे सूर्यास्तानंतरचे 2 तास 11 मिनिट किंवा 2.25 तास या कालावधीमध्ये पूजा व्हावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता त्या कालावधीमध्ये पुरोहित मिळत नाहीत. मग इतर वेळेला जर पुरोहित मिळत असतील तर इतर वेळेला पुरोहितांकडनं करणं योग्य आहे. पण कधीच पुरोहित मिळत नसतील, दुपारी पण मिळत नाहीत, संध्याकाळी पण मिळत नाहीत, रात्री मिळत नाहीयेत, तो मुहूर्त संपल्यानंतर पण मिळत नाहीयेत, तर मग स्वतः पूजा करत असताना स्वतः जर पूजा करायची आहे तर ती पूजा आपल्या तो जो मुहूर्त दिलेला आहे, पंचांगामध्ये मुहूर्त दिलेला असतो, त्या मुहूर्तावरती पंचांगामध्ये दिलेल्या मुहूर्तावरती पूजा करणं हे कधी पण उत्तम. आता ती पूजा करत असताना महत्वाचं काय आहे की जो करता आहे त्यांनी दिवसभर उपवास करणं आवश्यक आहे. म्हणजे जेवून खाऊन असं उपवास पूजा करू नये. दिवसभर त्यांनी उपवास करावा. जसं घरच्यांनी सगळ्यांनी केलेलंच आहे. त्याच्याबरोबर करता जो आहे, करता जो पूजेला बसणार आहे त्यांनी पण पूजा करणारा जो आहे करता त्यांनी पण दिवसभर उपवास करायला पाहिजे. स्नान करून पूजेला सुरुवात करायला पाहिजे. ज्यावेळेला आपण पूजेला बसणार त्यावेळी अंघोळ करायची आणि मग पूजेला बसायचं. पूजेला बसत असताना सवळं अंगामध्ये असावं किंवा क्षौम वस्त्रम सदा पवित्रम असं शास्त्र आहे. क्षौम वस्त्रम म्हणजे काय तर नवीन वस्त्र. नवीन वस्त्र घातल्यानंतर त्याला दोष नाही, कायम पवित्र असतात. म्हणून तुम्हाला सोवळं शक्य नसेल तर कपडे घालताना नवीन कपडे घाला, धुतलेले कपडे घालू नका. सोवळं असेल तर धुतलेलं चालतं, पण इतर कपडे जे आहेत ते पूजेमध्ये चालत नाहीत. त्यामुळे क्षौम वस्त्रम घालून किंवा सोवळं घालून असं पूजेला बसणं आवश्यक आहे. पूजेला बसल्यानंतर दीप जो आहे तो चालू असायला पाहिजे पूजा सुरू करतानाच. म्हणजे समई जी लावतो आपण ती समई लावूनच पूजेला बसायला पाहिजे. पूजेची मांडणी सर्वसाधारणपणे आता माझ्याकडे फोटो नाहीये, पण मला उपलब्ध झाला तर मी नंतर ग्रुपवर टाकेन. तर पूजेची मांडणी चौरंग घ्यावा. चौरंगावरती एक वस्त्र, काळं निळं वस्त्र नसावं, इतर कोणतंही वस्त्र चालतं. त्या वस्त्रावरती गहू किंवा तांदूळ घालून त्याच्यावरती कलश मांडावा. कलशाच्या समोर 5 विडे मांडावेत
5 फळं मांडावीत. गणपती उजव्या बाजूला आपल्या पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूला, पूर्वेला तोंड असेल तर उजव्या बाजूला, इतर दिशेला पश्चिमेला वगैरे असेल तर कलशाच्या समोर असा गणपती मांडावा. त्या आणि गणपतीला एक नारळ आणि लक्ष्मीला एक नारळ असे 2 नारळ 2 बाजूला 2 ठेवावेत. 5 वेळे जे मांडलेले आहेत त्याच्यावरती पान, सुपारी, सुट्टे पैसे, खारीक, बदाम, हळकुंड अशा वस्तू ठेवायच्या आहेत. आणि सगळी पूर्वतयारी आधी करून ठेवायची आहे. पूर्वतयारीमध्ये आपल्याला पळी, पंचपात्र, तामण, तांब्या, पंचामृत, गरम पाणी, अत्तर, त्यानंतर देवापुढे रांगोळी काढलेली असावी, समई लावलेली असावी, तुपाचे निरांजन 2 असायला पाहिजेत. काही लोक तेलाचं निरांजन लावतात, तर तेलाचं निरांजन देवाला ओवाळू नये असं शास्त्र आहे. उदबत्ती घेऊन ठेवावी. गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य लागतो तो असावा. पूजेमध्ये महत्वाचं लाह्या, फुटाणे, बत्तासे आणि धने ह्या गोष्टी मुख्य आहेत. त्याच्यामध्ये ह्या वस्तू प्राधान्याने असायला पाहिजेत. देवीला वस्त्र, ब्लाऊज पीस किंवा अन्य काही वस्त्र देवीला घालण्यासाठी, वरून कलशावर घालण्यासाठी. त्याचा हळदी, कुंकू, अक्षता, अष्टगंध, अत्तर, फुले, हार, गजरा ह्या वस्तू जे उपलब्ध असेल ते उपलब्ध करून ठेवावं. देवाला अर्पण करताना कुठल्याही वस्तू चांगल्या असाव्यात. फळं घेताना सुद्धा ते आपण खाणार नाहीये, विसर्जन करणार आहे म्हणून डाग पडलेले, कुजलेले अशी फळं आणू नयेत. यथा देहे तथा देवे, जे आपण देहाला अर्पण करतो तेच देवाला अर्पण करावं असं शास्त्र आहे. आपण जे देहासाठी चांगल्या प्रकारचे वस्त्र आपण घेतो तसेच देवाला पण वस्त्र घेताना चांगल्या प्रकारचे असावेत. धान्य घेताना सुद्धा आपण ज्या पद्धतीचं आपल्या शरीराला आवश्यक आहे त्या पद्धतीचं धान्य घेतो, त्याच पद्धतीचं धान्य किंवा अन्य वस्तू चांगल्या घेण्याचा प्रयत्न करावा. प्रयत्न करून सुद्धा नाही मिळाल्या तर दोष नाहीये. फळं जे उपलब्ध आहेत, उपलब्धच नसतील चांगली फळं तर जी आहेत त्यातली चांगली फळं घ्यावीत. पण चांगली फळं आहेत ती बाजूला ठेवून पूजेसाठी म्हणून खराब फळं, किडलेल्या सुपाऱ्या असं देवाला अर्पण करू नये असं शास्त्र आहे. जर नसेलच उपलब्ध तर चालतं, पण असताना करू नये. अशा प्रकारची सर्व तयारी करून ठेवावी लक्ष्मीपूजनाची. लक्ष्मीपूजनाची तयारी केल्यानंतर महत्वाचं काय आहे, संकल्प महत्वाचा आहे. आपण कपाळाला तिलक करून संकल्प करायचा आहे. संकल्पात सिद्धीही असं सांगितलेलं आहे. कुठलंही कर्म आहे ते संकल्पपूर्वक केलं तर सिद्धीला जातं असं शास्त्र आहे. आपण घरातून बाहेर पडताना सुद्धा काय आपण ठरवून बाहेर पडलो की अमुक आपल्याला करायचं आहे तर ते कार्य लवकर होतं. आणि आपण घरातून पडलोय बाहेर, आपल्यालाच माहित नाही नक्की कुठे जायचं आहे आणि काय करायचंय, कुणाला भेटायचंय, तर त्या दिवशीची कार्य होत नाही. त्यामुळे घरामध्ये आपण बाहेर पडताना जसं ठरवून बाहेर पडलो की चांगली कार्य होतात, तसंच पूजेमध्ये संकल्पपूर्वक केलेलं कार्य जे आहे ते सिद्धीला जातं. आता कुठल्याही पूजेमध्ये संकल्प हा फार महत्वाचा आहे. पूजा करत असताना आपण कशासाठी काय करत आहोत, कशासाठी ही पूजा करत आहोत हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या लक्ष्मीपूजनाचा संकल्प आहे ना तो फार सुंदर आहे. मम गृहे अलक्ष्मी निस्तारण पूर्वकम दशविध लक्ष्मी प्राप्त्यर्थम लक्ष्मी कुबेर पूजनमहम करिष्ये असा संकल्प आहे. रेकॉर्ड करून ठेवा संकल्प. हा संकल्प महत्वाचा आहे. हा संकल्प सोडून पूजा करायची आहे. मम गृहे अलक्ष्मी निस्तारण पूर्वकम दशविध लक्ष्मी प्राप्त्यर्थम लक्ष्मी कुबेर पूजनमहम करिष्ये असा संकल्प करायचा आहे. किती थोडक्यात पण खूप महत्वाचा संकल्प आहे. माझ्या घरामध्ये मम गृहे, माझ्या घरामधली अलक्ष्मी निस्तारण होऊन सर्व प्रकारच्या लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून मी लक्ष्मी पूजन करत आहे असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. संकल्प करत असताना नेमका संकल्प असावा असा आहे. म्हणजे नेमकं आपल्याला काय हवं आहे नेमकं तेवढंच उच्चार करायला पाहिजे. काही वेळेला काय होतं की खूप मोठा संकल्प केला जातो आणि पूजा थोडीच केली जाते. तर तसं न करता कुठल्याही याच्यामध्ये, कुठल्याही पूजेमध्ये नेमकेपणा असावा. म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे तेवढंच फक्त उच्चारण करावं, देवाला तेवढंच मागावं जेवढं महत्वाचं आहे तेवढं. तर याच्यामध्ये अलक्ष्मी निस्तारण म्हणजे अलक्ष्मी म्हणजे काय,
तर लक्ष्मीचे 2 प्रकार आहेत. म्हणजे धन जे आहे त्या धनाचे 2 प्रकार आहेत. एक आहे लक्ष्मी आणि एक आहे अलक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे काय? तर कष्टाने मिळवलेलं आपलं जे धन आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि अलक्ष्मी म्हणजे काय? ते कुणाला लुबाडून, फसवून, आपला अधिकार नसताना घेणे, काटा मारून असे जे पैसे कमवलेले असतात त्याला अलक्ष्मी म्हणतात. आता ही कॅटेगरी तुमच्या लक्षात आली. आता तुम्ही सगळे विद्वान आहात. त्यामुळे त्याचं विश्लेषण करून सांगायची काही गरज नाहीये. अलक्ष्मी म्हणजे काय? तर जे चुकीच्या मार्गाने मिळवलेलं धन आहे त्याला अलक्ष्मी म्हणतात. त्या अलक्ष्मीचं निस्तारण व्हावं आमच्या घरामध्ये. ते लक्ष्मी जर असेल तशी तर निघून जावी आमच्या घरातून ती. म्हणजे आम्हाला आमच्या घरामध्ये चांगल्या मार्गाने मिळवलेलंच धन असावं. कारण का? ज्या मार्गाने धन आपण मिळवतो त्याच मार्गाने ते खर्च होतं. आपण जर कुणाला लुबाडून धन मिळवलं असेल तर आपली पण फसवणूक होती. दवाखान्यात आपण गेलो तर दवाखान्यामध्ये नेमकं आपल्याला जो रोग झालाय त्याचं निदानच होत नाही. तिथं आपली फसवणूक होती. म्हणजे काय? डॉक्टरच करतील असं नाही. डॉक्टरांकडून पण होऊ शकते आणि दैवाकडून पण होऊ शकते. त्या डॉक्टरला निदानच सापडत नाही. कशामुळे झालेला आहे आजार. म्हणजे ज्या मार्गाने धन येतं त्या मार्गाने ते जातं. म्हणून आमच्या घरामध्ये येणारं जे धन आहे ते चांगल्या मार्गाने यावं, श्रीच्या रूपाने यावं, लक्ष्मीच्या रूपाने यावं, अलक्ष्मीच्या रूपाने येऊ नये. जरी आलं असेल तर निघून जावं अशा प्रकारचा संकल्प त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तो संकल्प केल्यानंतर गणपतीची पूजा करायची आहे. कुठलेही कार्य करत असताना आपण त्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपतीची पूजा किंवा स्मरण करत असतो. म्हणून आपण ह्या लक्ष्मीपूजनाच्या कार्यामध्ये आपल्याला कुठलेही विघ्न येऊ नये म्हणून आपण लक्ष्मीची माफ करा गणपतीची पूजा करायची आहे. गणपतीची षोडशोपचारी पूजा करत असताना गणपतये नमः आवाहयामी असं म्हणून गणपतीचं आवाहन करायचं आहे. आता हे सगळे मंत्र तुम्हाला तर शक्य नाहीयेत. तर गणपतीचं ध्यान करायचं आहे. गणपतये नमः आवाहयामी असं म्हणून गणपतीच्या सुपावरती अक्षत व्हायची आहे. त्याला 5 वेळा पाणी घालून पंचामृत पुन्हा पाणी घालून जागेवर ठेवायची आहे सुपारी. आणि जे उपचार आपल्याला माहिती आहेत या गंधम समर्पयामी. समर्पयामी म्हटलं तरी तो एक मंत्रच आहे. अर्पयामी मी अर्पण करत आहे. गणपतीला गंध अर्पण करत आहे. तर मग जे आपल्याला माहिती आहे तेवढेच त्याच्यामध्ये मंत्र म्हणायचे नसतील, मंत्र माहीत नसतील तर नाही म्हटले तरी चालेल. श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. तुमची श्रद्धा त्याच्यामध्ये महत्वाची आहे. तुम्हाला त्या कर्माचं फळ कधी मिळतं तर तुमची श्रद्धा असेल तर मिळतं. श्रद्धा नसेल आणि कितीही मंत्रपूर्वक उपचार केले तर त्याचं फळ मिळत नाही. त्यामुळे तुमची श्रद्धा असायला पाहिजे. श्रद्धा काय असायला पाहिजे? माझ्या घरामधली अलक्ष्मी निस्तारण व्हावी आणि स्थिर लक्ष्मी प्राप्त व्हावी. दशविध प्रकारची लक्ष्मी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण ही लक्ष्मीची पूजा करत आहोत. अशी पूजा होईपर्यंत आपली भावनामध्ये मनामध्ये ठेवा. म्हणजे त्याचं पूर्ण फळ मिळेल. असं तुमच्या मनामध्ये शंका असेल, संशय निर्माण करून तुम्ही पूजा केली तर त्याचं फळ मिळत नाही. लोक बरेचसे काय होतं आम्ही पूजा करतो आणि लोक म्हणतात की अमुक अमुक ठिकाणी आम्ही पूजा करून आलो पण आम्हाला फळ मिळालंच नाही. तुम्हाला का मिळालं नाही फळ? तर तुमची श्रद्धा कमी होती म्हणून. असं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपल्या घरामधली अलक्ष्मी निस्तारण व्हावी, दशविध प्रकारची लक्ष्मी प्राप्त व्हावी अशी मनामध्ये श्रद्धा ठेवून पूजा करा. नक्की त्या प्रकारचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मग गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला धूपदीप अर्पण करून नैवेद्य गुळखोबरं जे आहे त्या गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवल्यानंतर कलशाची पूजा करायची आहे. जो कलश जो आपण मांडलेला आहे त्या कलशाला गंध, अक्षता, फूल, धूप, दीप, नैवेद्य किमान पंचोपचार पूजा कलशाची करायची आहे. आणि कलशावरती जी लक्ष्मीची आपण स्थापना करणार आहे तिची षोडशोपचारी पूजा करायची आहे. लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे पूजा करत असताना पहिल्यांदा. एक मंत्र तो रेकॉर्ड करून ठेवा किंवा नंतर लिहून ठेवा. तो मंत्र जो आहे त्या मंत्राने ध्यान करा. बाकीचे मग जसे मग अशा आता गणपतीच्या पूजेच्या वेळेला तुम्हाला सांगितले जे उपलब्ध असतील जे माहिती आहे तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आवाहनम समर्पयामी किंवा पंचामृत स्नानम समर्पयामी, स्नानम समर्पयामी, गंधम समर्पयामी अशा प्रकारचे उपचार तुम्ही पुढे करू शकता. पण त्याच्यामधला ध्यान मंत्र जो आहे तो रेकॉर्ड करून ठेवा. त्यावेळेला ऐकायला तरी चालेल. सांगतो मंत्र रेकॉर्ड करा.
अक्षस्रक्परशृङ्गदे शुक्लिशं पद्मन्धनुः कुण्डिकाम् सर आवाज गेला. येतो सर आवाज जातोय. आवाज येतोय, बोला सर. हॅलो, येते काय ऐकायला? येस सर येस सर कंटिन्यू. मंत्र रेकॉर्ड करताय, परत एकदा सांगतो. येस सर. एकदा सांगा सर. थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आवाज कट होतो. हा, मंत्र रेकॉर्ड करा. हॅलो, येतोय, ऐकायला येतोय का? हो सर कंटिन्यू करा, ऐकतोय मी. अक्षस्रक्परशृङ्गदे शुक्लिशं पद्मन्धनुः कुण्डिकाम् दण्डं शक्तिमसिञ्च चर्मजलजं घण्टां सुराभाजनं शूलं पाशसुदर्शने च दधतीं हस्तैः प्रवालप्रभां सेवे सैरिह मर्दिनीमिह महा लक्ष्मीं सरोजस्थितां. या मंत्राने ध्यान करायचं आहे. हा मंत्र लिहून घ्या, थोडासा ऐका वारंवार. नंतर तुम्ही म्हणा किंवा नुसता त्यावेळेस हे मंत्र ऐकला तुम्ही तरी चालेल. ध्यान करायचं आहे आणि पूजा करायची आहे, षोडशोपचारी पूजा करायची आहे. त्याच्यामध्ये षोडशोपचार पूजा म्हणजे कुठली? आवाहन. पहिलं आहे ते आवाहन करायचं आहे लक्ष्मीचं. आवाहन करून आसनम, आसनम म्हणजे काय? देवीला बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. ते अक्षद व्हायच्या आसनम समर्पयामी, आसन अर्पण करायचं आहे. नंतर पाद्य म्हणजे पाय धुवायला पाणी द्यायचं आहे, 2 पळ्या पाणी पायावर घालायचं देवीच्या. अर्घ्य, अर्घ्यम समर्पयामी, गंध अक्षदा फूल पाण्यामध्ये घेऊन ते अर्पण करायचंय, त्याला अर्घ्य म्हणतात. अर्घ्यम समर्पयामी असं म्हटलं तरी चालते. आचमनीयम समर्पयामी, 4 पळ्या पाणी देवीला द्यायचंय आचमनासाठी. स्नानम समर्पयामी असं म्हणून स्नान घालायचंय देवीला. पंचामृत स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नान घालायचं आहे. देवीला अभिषेक करायचा आहे. पुराणोक्त मंत्र तुम्हाला देवीची काय येत असतील, देवी सूक्त, रात्री सूक्त वगैरे, त्या मंत्राने देवीला अभिषेक करायचा आहे दुधाने. ते झाल्यानंतर देवीला अत्तर लावायचं, गरम पाण्याने मूर्ती धुवायची आहे आणि ती परत जागेवर ठेवायची आहे. ते झाल्यानंतर देवीला वस्त्र अर्पण करायचं आहे. वस्त्रम समर्पयामी या मंत्राने. गंध, गंधम समर्पयामी, अक्षदा पुन्हा व्हायचे, अक्षदान समर्पयामी, हळदी कुंकू फूल हे सगळं त्या त्या मंत्राने. पुष्पम समर्पयामी, बिल्वपत्रम समर्पयामी. यावेळी अक्षदा वाहताना धने आणि लाह्या याच्या अक्षदा व्हायच्या आहेत. आपल्या घरामध्ये नुसता पैसा असून उपयोग नाहीये, तर आरोग्य चांगलं पाहिजे. आरोग्य म्हणजे काय? तर धने जे आहेत, धने ते धान्याचं स्वरूप आहे. आपल्या घरामध्ये धान्य भरपूर प्रमाणात असावं म्हणून धने अर्पण करायचे. त्यांना आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणून लाह्या अर्पण करायच्या आहेत, ह्या देवीला तिथे अर्पण करायच्या आहेत. नंतर मग धूप दीप, धूपम समर्पयामी, दीपम दर्शयामी. नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये बत्तासे सांगितलेले आहेत. बत्तासे, पेढे, चिरमुरे जे काही तुम्हाला उपलब्ध आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. 1 आरती, 5 आरती ज्या तुम्हाला शक्य असतील तेवढ्या आरत्या करायच्या आहेत. देवीची प्रार्थना करायची आहे. आमच्या घरामधलं जे अलक्ष्मी आहे ती निवारण व्हावी आणि चांगल्या प्रकारची लक्ष्मी प्राप्त व्हावी अशा प्रकारची देवीची प्रार्थना करायची आहे. आणि मग सर्वांनी भोजन वगैरे करायचं. नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी उपवास करायचा आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी दुपारी जेवलं तरी चालेल. इतर वेळेला जर अमावस्या असेल तर ज्यांचे वडील नाहीयेत त्यांनी दुपारी जेवावं, रात्री जेवण करू नये असं शास्त्र आहे. पण लक्ष्मीपूजना दिवशी त्याला अपवाद आहे. दर्श जरी असेल तर दर्शा दिवशी सुद्धा रात्री जेवण करायला सांगितले. ज्यांचे वडील गेलेले आहेत त्यांनी इतर वेळी दिवशी दिवसा जेवण करावं, रात्री करू नये असं शास्त्र आहे. पण लक्ष्मीपूजनाचा त्याला अपवाद आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे निषेधस्य निषेधः,
रात्री भोजन करू नये असं शास्त्र आहे, पण त्याचाच निषेध लक्ष्मीपूजना दिवशी सांगितलेला आहे. असं जर केलं गेलं नाही तर तो जो कर्ता आहे तो नरकामध्ये जातो. म्हणून त्या दिवशी शक्यतो सर्वांनी उपवास करा. शक्य नसेल वयस्कर लोक आणि लहान मुलं यांनी सोडून बाकी सर्वांनी तरी उपवास करा. अशा प्रकारची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा करत असताना पंचोपचार पूजा देवीची करायची आहे. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशा पद्धतीने पूजा करून मग ती पूजा उतरायची आहे. आता हे पूजा करत असताना काही लोकांचं जो फोटो आहे तो फोटोमध्ये उभारलेली लक्ष्मी असावी का नसावी असं बरेच हे आहेत. पण तसं काही शास्त्रामध्ये नाहीये. कुठलीही मूर्ती उभारलेली असू दे, बसलेली असू दे, कोणतीही लक्ष्मी असू दे. गजांत लक्ष्मी म्हणजे दोन्ही बाजूला हत्ती आहेत तिच्या, तिला गजांत लक्ष्मी म्हणतात. ती लक्ष्मी चालते. उभारलेली लक्ष्मी चालते. त्यानंतर कमल निवासिनी, कमळामध्ये बसलेली, कमळामध्ये उभारलेली अशा सर्व प्रकारच्या लक्ष्मींची पूजा त्या दिवशी करायला चालते. तिचा चेहरा जो आहे तो फक्त शांत असावा, उग्र नसावा एवढंच शास्त्र आहे. बाकी काही त्याच्यामध्ये मग ते मूर्ती आहे मग ती बसलेली चालेल का, कोण म्हणतं तिचे पाय दिसू नयेत अशी पूजा पाहिजे, अशी मूर्ती पाहिजे किंवा असा फोटो पाहिजे, तर तसं काही नाहीये. कुठल्याही पद्धतीने जशी मूर्ती शांत चेहऱ्याची असावी, आशीर्वाद देणारा असावी असंच त्याच्यामधलं मुख्य हे आहे. बाकी कुठलंही त्याला शास्त्र नाहीये. आणि काही शंका आहे का, कोणाला काही शंका विचारायची? नमस्कार संदीप गुरु. हा. आपण म्हणजे आता कुबेर पूजन फक्त ह्या दिवशीच करतो, इतर वेळेला करत नाही. म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आणि दीपावलीचं लक्ष्मीपूजन इतर वेळेला आपण म्हणजे कुबेरांचं पूजन करत नाही. त्याच्या मागे काय नेमकं कारण आहे काय समजेल? एक कुबेर जो आहे तो यक्ष आहे, तो देवता नाहीये. यक्ष आहे तो रावणाचा सावत्र भाऊ आहे. यक्षाची पूजा त्याला फक्त आशीर्वाद मिळाल्यामुळे त्या दिवशी केली जाते, इतर वेळेला केली जात नाही. तो कारण तो देवता नाहीये. यक्ष जे आहे ते कुबेर जो आहे तो यक्ष असल्यामुळे त्याची नित्य पूजा नाहीये. दोन्ही मधली नेमकी म्हणजे आता कुबेरांचं आणि लक्ष्मीचं म्हणजे धन देणारे कोण किंवा इतर म्हणजे ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर लक्ष्मीपूजन जे आहे त्या दिवशी लक्ष्मीची आपल्याला लक्ष्मी प्रगट झाली त्या दिवशी याच्यातून समुद्र मंथनातून, म्हणून आपण लक्ष्मीची पूजा त्या दिवशी करतो. आणि लक्ष्मी समुद्रातून हे झाली आणि यक्ष जो आहे तो पण समुद्रातच त्याचा वास होता. लंका जी आहे ती यक्षाचीच होती पूर्वी. ते मग समुद्र देव दोघांचे पण वडील आहेत म्हणून ती बहीण भाऊ आहेत, यक्ष आणि लक्ष्मी. म्हणून त्या दोघांची एकत्र त्या दिवशी पूजा केली जाते. दोघं पण धन देणारी देवता आहे. फक्त एक देवता आहे आणि यक्ष आहे. देवतेची पूजा कायम केली जाते, यक्षांची पूजा विशिष्ट दिवशीच केली जाते असं आहे. सर एक शंका होती. प्रतिमाच पाहिजे म्हणजे कधी कधी नवरात्रामध्ये श्रीयंत्र पूजा केली जाते, कुंकुमार्चन केलं जातं. मग आजच्या दिवशी फक्त प्रतिमाच पूजन की यंत्रासहित पूजा? यंत्राची पण पूजा चालते, मूर्तीची चालते. आणि प्रतिमेची पूजा आपल्या याच्यामध्ये फोटो जो आहे ना प्रतिमा, त्याची पूजा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली नाहीये. ते फक्त नमस्कार करण्यासाठी प्रतीक म्हणून सांगितलेलं आहे. त्याला तुम्ही हार वगैरे घालू शकता, पण आपली षोडशोपचार पूजा जी करायची आहे ती मूर्ती किंवा यंत्रावरच करायची आहे. ठीक आहे सर. हा, प्रतिमा पूजन आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं नाहीये. गुरुजी, यंत्र किंवा प्रतिमा नसेल तर सुपारीवर पूजा केली तर चालते का? हो, चालते सुपारीवर चालते. हॅलो. हा, हॅलो. सुपारीमध्ये सुद्धा देवतांचं आवाहन आपण गणपतीची पूजा सुपारीवर करतो किंवा अन्य देवतांची पूजा आपण सुपारीवरती आवाहन करतो. त्यामुळे त्याच्यावरती आवाहन केलं की त्या देवतेचा वास त्याच्यामध्ये निर्माण होतो. त्यामुळं उपलब्धता नसेल तर आपण याच्यावरती पण करू शकतो, सुपारीवर पण करू शकतो. सर एक शंका होती. हॅलो. हा, ऐकतोय. सर आपण लक्ष्मीपूजनच्या वेळेला
तांबड्या तामाण्यामध्ये सर की नाही पैसे आपण पूजन करतोय, पैसे हो. नोटा किंवा पैसे. तर हो, ते नाही. किती दिवस आपण ते ठेवायचं आणि यूज करायचं किंवा ते बदलायचं झालं तर काय करायचं? दुसऱ्या दिवशीपासून परत वापरात घेऊ शकता तुम्ही, काही सुद्धा अडचण नाही. आपल्या चलनात वापरू शकतोय दुसऱ्या दिवसात. दुसऱ्या दिवशीपासून उत्तर पूजा झाली की चलनामध्ये घेऊ शकता. म्हणजे ते किती त्यात पैसे असावं कमीत कमी किती असावं किंवा काय नोटा असाव्या किंवा नुसतं नाणी असावी काय? काही सुद्धा नाही, त्याला काही शास्त्र नाहीये की संख्येचं काही प्रमाण नाहीये. त्यामुळे तुम्हाला जेवढी सेवणे शक्य आहे त्या दिवशी जे आपल्याला धन मिळालेलं आहे ते त्या धनाची पूजा करावी किमान. म्हणजे धन तर आपण माफ करा, लक्ष्मीपूजना दिवशी आपल्याला जे धन मिळालेलं आहे त्या धनाची ते धन सगळं त्या दिवशी तिथं ठेवावं. त्याच्या व्यतिरिक्त आणि पूर्वीचं पण ठेवलं तरी चालेल, पण त्या दिवशी आपल्याला जे मिळालेलं आहे त्या दिवशी मिळालेलं आपलं द्रव्य आहे ते सगळं त्या दिवशी ठेवावं तिथे. प्लस आपण दुसरे पण ठेवू शकतो, पण ते किती ठेवावं याला काही प्रमाण नाहीये, शास्त्र नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा झाल्यानंतर ते आपण वापरू शकतो, काही सुद्धा अडचण नाही. रोजच्या चलनामध्ये. हो हो. ठीक. ओके. आणि दुसरी एक व्यापारी लोक आहेत, व्यापारी त्यांच्यासाठी एक विशेष हे सांगितलेलं आहे. सिंह लग्न जे आहे ना ते रात्री उशिरा असतं, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 12-1च्या नंतर असतं, 1:30 नंतर असतं. तर ते स्थिर लग्न असल्यामुळे त्याच्यावरती विशेष काही पूर्वी व्यापारी लोक जे आहेत ते त्या दिवशी सिंह लग्ना दिवशी पूजा करायचे, लक्ष्मीपूजन. आणि तो मग पूजन केल्यापासून रात्री 2-3 वाजता वगैरे पूजन व्हायचे. आणि तिथून पुढे मग ते पाडवा लगेच दुसऱ्या दिवशी पाडवा असणार. पाडव्या दिवशी दुकान बंद करायचंच नाही, रात्री लक्ष्मीपूजन करायचं आणि तसंच ते कंटिन्यू ठेवायचं असं. आणि शास्त्रामध्ये असं पण सांगितलेलं आहे की घरामधली अलक्ष्मी निस्तारण होण्यासाठी म्हणून स्त्रियांनी, म्हणजे गावातल्या सर्व स्त्रियांनी आपल्या अंगणातून अलक्ष्मी घालवावी, म्हणजे जागर करावा, दिवे लावून ठेवावे. जिथे जिथे दीप आहे तिथं अलक्ष्मी येत नाही, त्या दिवशी आपण दिवे रात्रभर लावून ठेवले घरामधले अलक्ष्मी निवारण होते. त्याच दृष्टीने जे व्यापारी लोक आहेत ते रात्री पूर्वी करत होते, आता कोण करत नाही. सिंहलग्न असेल त्या सिंहलग्नावरती लक्ष्मीची पूजा करायची आणि तिथून पुढे ते कोण भजन ठेवायचं, कोण असं काय म्हणतो आपण काहीतरी छोटासा कार्यक्रम ठेवायचा दुकानामध्ये. आणि ते दुकान तिथून पुढे पाडव्या दिवशी रात्रीच बंद करायचं. म्हणजे जवळजवळ ते 20-22 तास चालूच असायचं. जवळजवळ 24 तास म्हटलं तरी काही हरकत नाही असं. म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी सकाळी दुकान उघडायचं, ते पाडव्या दिवशी रात्रीच बंद करायचं असं. अशी पूर्वी पद्धत होती, आता कोण तसं करत नाही. ही पूजा बायकांनी केली तर चालते का? हा, स्त्रियांनी पण करू शकतात स्त्रिया. याच्यामध्ये काय आहे, पूजनाचा अधिकार जो आहे तो प्राधान्यक्रमाने दिलेला आहे. पुरुषांनी करावं असं आहे शास्त्रामध्ये, पण स्त्रियांनी करू नये असं नाहीये. म्हणजे करता पुरुष घरामध्ये उपलब्ध नसतील किंवा अन्य काही कारणानुसार शक्य नसेल तर स्त्रिया पण करू शकतात पूजा. गुरुजी, खूप छान लेक्चर झालं. म्हणजे शिराळ्यातल्या कार्यक्रमानंतर आज दुसऱ्यांदा तुम्हाला ऐकण्याचा योग आला. ऐकतच राहावं असं वाटलं बघा. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर्वांना धन्यवाद. माझी काही तयारी नव्हती, सकाळी मला सरांचा फोन आला, मी होतो बाहेर, 3 वाजता घरी आलोय. तरी म्हटलं आता काही तयारी नव्हती तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. अजून कोणाला काय शंका आहे का? स्थिर लग्नावरच लक्ष्मीपूजन करावी का? नाही, असं काही नाहीये. प्रदोष कालामध्ये करावं. प्रदोष कालामध्ये स्थिर लग्न असेलच असं नाहीये. असेल तर चालेल, नसेल तर मुख्य काळ जो आहे ना, तुम्हाला मग एक सांगितलं तर सूर्यास्तानंतरचे पहिले 2 तास 10 मिनिट 11 मिनिट जो आहे ना तो मुख्य काळ सांगितलेला आहे लक्ष्मीपूजनात. त्याच वेळेला करायला पाहिजे. गुरुजी उपलब्ध नसतील तुमच्याकडे तर स्थिर लग्नावरती किंवा जेव्हा गुरुजी उपलब्ध असतील त्यावेळेला करा. पण मगाशी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, गुरुजी उपलब्ध नाहीये, तुम्हाला स्वतःला पूजा करायची आहे तर मग त्या मुहूर्तावरती करणं कधी पण उत्तम. प्रदोष कालानंतरचे पहिले म्हणजे सूर्यास्तानंतरचे पहिले 1.25 तास हा मुख्य काळ आहे. खूप छान माहिती मिळाली हा, खरंच. ठीक आहे. धन्यवाद. अजून काय?
छान. अजून कुणाला काय विचारायचं आहे? सर हं. तुमचे आणि संदीप सरांचे शतशः आभार, कारण ह्या प्लॅटफॉर्मवरती नेहमी क्वालिटी आणि चांगलीच माहिती मिळत राहते. आणि आज हा एक नवीन माहिती मिळाली, जी आजपर्यंत खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी क्लॅरिफाय व्हायला पाहिजे होत्या. ज्योतिषासून सुद्धा मला वाटतंय की, म्हणजे माझं सांगतो, मी इतरांचं बोलत नाही, यातल्या बऱ्याच गोष्टी मलाही क्लिअर नव्हत्या. असं बऱ्याच ज्योतिषांचं किंवा ज्योतिष विद्यार्थ्यांची अवस्था आहे. ही सगळं एक बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे, त्या नसायच्या. त्यामध्ये ह्या लेक्चर मधनं बऱ्यापैकी क्लॅरिटी आली. सगळ्यात महत्वाचं जसं सूर्य सिद्धांतात प्रमाणे किंवा दृक पंचांग पद्धतीप्रमाणे कुठलं वापर करायला पाहिजे किंवा काय पाहिजे, अशा अनेक गोष्टी संदीप सरांनी आता क्लिअर केल्या. वेळाभावी त्यांनी फार शॉर्ट मध्ये घेतलं मात्र, पण क्लॅरिटी मिळाली. तेव्हा प्लॅटफॉर्म उत्तम आहे आणि या प्लॅटफॉर्मवरती क्वालिटीच माहिती मिळते. त्याबद्दल तुमचे आणि संदीप सरांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना पण लक्ष्मी एक- पूजनामध्ये जो मधला जो गॅप आहे दोन्ही पंचांगामधला, त्याच्यामध्ये सूर्यास्ताच्या वेळा ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सारख्या नसतात. तर काही भागामध्ये सूर्यास्ताच्या वेळानुसार जे शास्त्रीय सिद्धांतानुसार जे येतं, काही ठिकाणी काही राज्य दिलेत की त्या राज्यामध्ये अमुक तारखेला करावं आणि काही राज्यामध्ये अमुक तारखेला करावं, पंचांगामध्ये उल्लेख असतो. त्याचा सगळा हिशोब करून तुम्ही तुमच्या जिथं तुम्हाला जास्त विश्वास आहे ज्या पंचांगावरती, तर त्या प्रदेशातल्या लोकांनी त्या त्या वेळेप्रमाणे लक्ष्मीपूजन करावं. पंचांगामध्ये याची माहिती दिलेली असते, म्हणजे कुठलाही गोंधळ न करता केलेलं जास्त चांगलं. त्याच्यामध्ये श्रद्धा महत्वाची आहे. आपण काय करतो, या पंचांगाप्रमाणे त्या पंचांगाप्रमाणे असं म्हणण्यापेक्षा आपल्या श्रद्धेनं करणं हे मुख्य त्याचा बेस आहे, तो श्रद्धेचा आहे. तो आधी ठेवा, त्याच्यानंतर मग तुम्हाला जे पंचांग योग्य वाटते त्या पंचांगाप्रमाणे तुम्ही करू शकता. पण याच्यामध्ये श्रद्धा महत्वाची आहे. आपल्या घरातले अलक्ष्मी निस्तारण होणं, याच्यासाठी आपण पूजा करत आहोत, हा भाव मनामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. आणि मगाशी सांगितलं ना, अलक्ष्मी म्हणजे काय, तर तंटे बखेटे, घरामधले वातावरण चांगलं नसेल तर लक्ष्मी घरामध्ये येणार नाहीये ना. तुम्ही अगदी बरोबर आहे. घरच्या कारण तुम्ही लक्ष्मीला जर तुम्हाला घरच्या लक्ष्मीला जर मान देत नसाल, तिचा सन्मान करत नसाल, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे का, ह्या गोष्टीचा पण पुरुषांनी विचार केला पाहिजे. स्त्रियांनी सुद्धा आपल्या घरामधलं वातावरण कसं आहे, आपण संस्कारशील पिढी म्हणजे मुलांना मुलींना आपण संस्कार चांगले देतोय का, ह्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. आपलं कर्तव्य काय आहे, कर्तव्य पालन म्हणजेच धर्मपालन असं आहे ना. मग आपण गृहस्थाश्रमामध्ये असताना गृहस्थाश्रमातले आपले कर्तव्य काय आहेत, तो पण विचार आपण करायला पाहिजे. गोष्टी आहेत, आपल्याकडून काही चुका होत असतील त्याचं निवारण व्हायला पाहिजे, तर लक्ष्मी येणार आहे घरामध्ये. आणि ह्या सर्वांमध्ये नेहमी उद्योगामध्ये रत असणं, जे नेहमी उद्योगामध्ये मग्न असणं, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. धर्मपालन करून घरच्या जबाबदारी करून लक्ष्मी येणार नाही. लक्ष्मी करण्यासाठी तुम्हाला येण्यासाठी उद्योग व्यवसाय हा करावाच लागेल. उद्योगम पुरुष लक्षणम, पुरुषाचं लक्षणच आहे उद्योगम पुरुष लक्षणम. उद्योग पण करायलाच पाहिजे, प्रामाणिकपणे करायला पाहिजे आणि धर्मपालन पण करायला पाहिजे, असं आहे. सगळ्यांचा बॅलन्स करणं महत्वाचं आहे. तर मला असं वाटतंय की लक्ष्मी ही उद्योग करायला लावून ती येते, पण त्याचं नियोजन करण्याचं काम कुबेर करतात, म्हणून आपण त्या दोघांचं पूजन करतोय, असं एक मला वाटतंय. असेल असेल असेल. चालेल, बरं झालं. शतशः धन्यवाद. वेळात वेळ काढून, अतिशय बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला. 4 शब्द यांना सांगितलेले आहेत आणि आशा आहे की याचा उपयोग लक्ष्मीपूजन करताना ते नक्कीच करतील आणि इतरांनाही ते मार्गदर्शन करतील की अशा पद्धतीच्या शंकांना हे प्रकारचं उत्तर आहे असं. तर सगळ्यांच्या शंका संपलेल्या आहेत असं मी गृहीत धरतो आणि आपण इथं आज थांबूया.